नमस्कार. दिनांक 7 मे. कथेचं शीर्षक आहे आयुष्य असून का मरतोस. इसवी सन 1869च्या वैशाखात वामन बुवांची प्रकृती बिघडली. मुतखडा, खोकला, आमांश, संधिवात, शरीरदाह, मूळव्याध आणि डोळ्यांची व्याधी यांनी ते अगदी जर्जर होऊन गेले. अगदीच असह्य झाले तेव्हा सूरसागर तलावात जीव देण्यास निघाले. तेव्हा औचितपणे प्रकट होऊन महाराजांनी त्यांना हात धरून ओढले. त्यांच्या श्रीमुखात भडकावून म्हणाले, शहाण्या गाढवा, आयुष्य असून का मरतोस. बरे होईल, उगाच बैस, चेष्टा करू नकोस. पायपोस खाशील. भोग भोगल्या विना संपतील कसे. हेच का ब्रह्मज्ञान कळले तुला. माणसाने कितीही टेंबा मिरवला तरी त्याच्या जीवनाची चौकट नियती म्हणजे त्याचे पूर्वसंचित ठरवते. धनाढ्य, गरीब, अडाणी, ज्ञानी, रोगी, निरोगी, बुद्धिमान, मंदबुद्धी, परिस्थितीशी झगडून उत्कर्ष साधणारे किंवा परिस्थितीला शरण जाऊन खितपत पडणारे असे अनेक प्रकारचे माणसे नियती जन्माला घालते. आपली बौद्धिक उंची, आपले शारीरिक मानसिक आरोग्य, आपल्या महत्वाकांक्षा याचे ज्ञान आपल्या पत्रिकेवरून होऊ शकते. जे आपण कमावतो किंवा जे गमावतो त्यामागे नियती आहे, आपलेच कर्म उभे आहे हे समजले की हुरळून जाणे किंवा कोसळून पडणे होत नाही. आपल्या कुंपणाने क्षेत्रफळ किती आहे हे समजावून देणारी आपली पत्रिका असते आणि तेवढाच तिचा उपयोग असतो. त्यामुळे आपला अहंकार छाटला जातो. वामनबुवा वैदिक पंडित होते. उपनिषदे, शास्त्रे, पंचांग यांचा गाढा अभ्यास होता. पण शरीरातील अनेक रोगांनी उचल खाल्ली त्यावेळी ही विद्वत्ता कामी आली नाही. वेदनामय शरीराने मनही पोखरले. असह्य झाले तेव्हा जीव देण्यास गेले. पण नियतीने आणखी एक वळण त्यांच्या आयुष्यात ठेवले होते. त्यांच्या हातून गुरुगुण वर्णन घडणार होते. त्यामुळे अचानक महाराजांनीच प्रकट होऊन त्यांना मागे ओढले. आत्महत्या करणे किंवा तसा प्रयत्न करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच ते धर्माच्या दृष्टीनेही पाप आहे. या पापाची शिक्षा म्हणून महाराजांनी प्रथम त्यांच्या थोबाडीत हाणली आणि त्यांना ताळ्यावर आणले. वामनबुवा विद्वान असूनही आत्महत्येचा विचार करीत होते म्हणून महाराज त्यांना शहाणा गाढव म्हणाले. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक ताप हे पूर्वकर्मानुसार होतच असणार. ते पूर्वकर्म भोगून संपवल्याखेरीज त्रास थांबत नाही. जीव दिल्याने आयुष्य संपवता येते पण कर्मभोग संपवता येत नाही. उलट त्यात अनुचित भरच पडते. एवढी साधी गोष्ट कशी कळली नाही. हेच का ब्रह्मज्ञान कळले असे त्यांना खडसावून महाराजांनी विचारले ते त्यासाठीच. जीव ब्रह्मैक्य झालिया निरुपाधी, जीव घेणे देणे जलसमाधी, देह क्लेशे घाबरू नये कधी, कोण विधी निषेध निर्गुण पंथी विचारता, असे त्यांना समजावले व घरी आणून सोडले. महाराजांचे आपल्यावर पूर्ण लक्ष आहे याचा पडताळा येताच बुवांचे सर्व रोग पळाले आणि बुवा निशंक निर्भय झाले. धन्यवाद.